हॅलो फ्रेंड्स, आपण बघत आहोत रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स. आज बघायचे आपल्याला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम अल्कोहोल्स. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. Dehydration means removal of water molecule. बघा, जो काही अल्कोहोल असेल आपल्याकडे त्याचं करायचं आपल्याला डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशनसाठी आपल्याला यूज करायचे वेगवेगळे रिएजंट. या ठिकाणी आपण रिएजंट यूज करू शकतो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि त्या हिटिंग प्रोसेसमध्ये परत KHSO4 हीट. H3PO4 हीट. हे काय डिहायड्रेटिंग एजंट आहेत. यांच्यासोबत आपण अल्कोहोलला ट्रीट करायचं हिटिंग कंडिशनला. त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. बघा या ठिकाणी काय ते हायड्रोजन्स आहेत, 3 हायड्रोजन्स. आणि या ठिकाणी सुद्धा काय हायड्रोजन्स आहेत. कुठला तरी एक हायड्रोजन या ठिकाणचा म्हणजे ज्या कार्बनला अल्कोहोल अटॅच आहे त्या कार्बनला कन्सिडर करायचा अल्फा कार्बन. आणि त्याच्या शेजारचा म्हणजे बाजूचा कार्बन असेल त्याला कन्सिडर करायचं बीटा हायड्रोजन. बघा या ठिकाणी कार्बन आहे, या ठिकाणी कार्बन म्हणजे 2 बीटा कार्बन या ठिकाणी. ठीक आहे. आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन बीटा हायड्रोजन. या ठिकाणचा अल्फा कार्बनचा OH ग्रुप आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन याचं होईल या ठिकाणी इलिमिनेशन. इलिमिनेशन. आणि या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे अल्कीन. बघा काय म्हणणार आहे अल्कीन प्लस H2. हेच आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपल्याकडे सपोज अशा प्रकारचं कंपाऊंड आहे. RCH2CH2OH किंवा RCHOH. अल्काइल ग्रुप कुठे असू शकतो. बघा या ठिकाणी काय प्रायमरी अल्कोहोल, या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि रिॲक्शनला हीट करायचं. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणचा OH ग्रुप हा झाला अल्फा कार्बन आणि हा झाला बीटा कार्बन. अल्फा कार्बनचा म्हणजे अल्फा कार्बन कोण की ज्याला OH ग्रुप अटॅच. बीटा कार्बन कोण ज्याला हायड्रोजन अटॅच. ठीक आहे. बघा अल्फा कार्बनचा OH ग्रुप याला मी असं लिहितोय. या ठिकाणी हा हायड्रोजन असा दाखवतो. या ठिकाणचा OH आणि हा हायड्रोजन म्हणून बाहेर पडेल H2. बघा आता या ठिकाणी काय या कार्बनची व्हॅलेन्सी कमी झाली, या कार्बनची व्हॅलेन्सी कमी झाली. बरोबर आहे. म्हणजे OH आणि H वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट झाला. प्लस राहिलं काय बघा या ठिकाणी R. आता CH2 बघा आता इथे कार्बनला किती बॉन्ड आहेत 1 2 आणि एक हायड्रोजनला 3. या ठिकाणी सुद्धा या कार्बनला किती 2 हायड्रोजन 1 म्हणजे 3. याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय आहे का नाही म्हणून या ठिकाणी काय डबल बॉन्ड. बघा एक OH निघून गेला, एक हायड्रोजन निघून गेला, या ठिकाणी डबल बॉन्ड आला. सिंपल अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये झालं अल्कीन मध्ये झालं. बघा या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे हा अल्फा. ठीक आहे. या ठिकाणी CH2 या ठिकाणी हायड्रोजन म्हणजे सेकंडरी अल्कोहोल असेल. सेकंडरी अल्कोहोल्स पासून सुद्धा काय सेम रिएजंट यूज करायचं. त्या 3 पैकी कुठलाही आपण रिएजंट यूज करू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी कोणा काय होणार इलिमिनेशन रिएक्शन. या ठिकाणी सुद्धा वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होणार प्लस RCH डबल बॉन्ड CH2 सेम आहे. फक्त काय या ठिकाणी प्रायमरी म्हणजे OH ग्रुप या प्रायमरी कार्बनला या ठिकाणी सेकंडरी कार्बन. ठीक आहे.
दोन्हीमध्ये काय मिळालं आपल्याला? अल्किन्स मिळालं. दोन्ही स्ट्रक्चरमध्ये काय मिळालं आपल्याला? अल्किन. म्हणजे ज्यावेळेस आपण अल्कोहोल्स डिहायड्रेटिंग एजंट सोबत ट्रीट करतो अंडर हाय टेम्परेचरला, ठीक आहे, म्हणजे हिटिंग प्रोसेसला, त्यावेळेस काय होतं? इलिमिनेशन रिॲक्शन होते. इलिमिनेशन. ठीक आहे. आता या एक्झाम्पलचं आपण एक्झाम्पल घेऊ आणि त्याचं मेकॅनिझम बघू. बघा या रिॲक्शनचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. या ठिकाणी काय आहे? अल्कोहोल आहे. ऍसिड आपल्याला देणार आहे H+ आयन सोल्युशन मध्ये आणि तो H+ आयन या ऑप्शन काय करणार? त्याला कॅचअप करणार आहे. या ठिकाणी काय होणार आहे? अल्कोहोलचं प्रोटोनेशन होणार आहे. हे काय मिळेल आपल्याला? OH2. या ठिकाणी आला पॉझिटिव्ह चार्ज, इथे हायड्रोजन, इथे CH3 ॲज इट इज. त्याला म्हणायचं प्रोटोनेटेड अल्कोहोल. प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल काय केलेलं आहे? प्रोटॉन घेतलेला आहे. या ठिकाणी काय झालंय? प्रोटोनेशन झालेलं आहे. ते प्रोटोनेटेड अल्कोहोल या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता बघा, ज्या ठिकाणी प्रोटोनेटेड अल्कोहोल असेल, रिॲक्शनला टेम्परेचर आपण दिलेलं आहे, म्हणजे हिटिंग प्रोसेस मध्ये रिॲक्शन आहे. काय? हिटिंग प्रोसेस मध्ये रिॲक्शन आहे. आता हीट असल्यामुळे काय होणार आहे? त्याला ड्रायव्हिंग फोर्सची गरज लागेल का? नाही. इझिली हा मॉलिक्यूल काय होणार? या ठिकाणी इलिमिनेट होतोय. काय होतं? इलिमिनेट. आणि हा मॉलिक्यूल जर इलिमिनेट झाला तर या ठिकाणी काय झालं? या कार्बनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे या कार्बनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन घेऊन हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेला आहे. या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी CH3. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय तयार झालेलं आहे? कार्बोकॅटायन. म्हणजे बघा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल युजिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अंडर हिटिंग प्रोसेस किंवा KHS4 अंडर हिटिंग प्रोसेस किंवा H3PO4 अंडर हिटिंग प्रोसेस, इट फॉर्म्स कार्बोकॅटायन. बघा आता हा कार्बोकॅटायन होतो आणि ही जी स्टेप आहे ही आहे RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. बरोबर. जेवढा स्टेबल कार्बोकॅटायन बनेल तेवढी रिॲक्शन काय होणार आहे? फास्ट करणार. ठीक आहे. हा किती डिग्री कार्बोकॅटायन आहे? 2 डिग्री कार्बोकॅटायन. ठीक. आता बघा या ठिकाणी घडणार काय? मी याला CH2 आणि या ठिकाणी हायड्रोजन असं लिहिलं काय आणि CH3 लिहिलं काय? आपल्याला मेकॅनिझम शो करायचं, त्यासाठी आपण असं त्याला लिहून. बघा हा प्रोटॉन कोणी दिला? H2SO4. आता H2SO4 जर प्रोटॉन दिला तर त्याचा कॉन्जुगेट बेस या ठिकाणी राहणार आहे. कॉन्जुगेट बेस कुठला आहे? HSO4 मायनस. आणि हा कसा आहे? वीक बेस आहे. वीक बेस म्हणजे काय? तो अटॅक करू शकत नाही, पण प्रोटॉन मात्र काढू शकतो. ऍसिडिक प्रोटॉन रिॲक्शन मधून काढू शकतो. आणि ऍसिडिक प्रोटॉन कुठे आहे? या ठिकाणी. बघा हा झाला अल्फा कार्बन, हा झाला बीटा कार्बन. म्हणजे बीटा प्रोटॉन तो काय करणार आहे? या ठिकाणी काढून घेणार. प्रोटॉन काढलाय, आता हे इलेक्ट्रॉन काय होणार आहे? या ठिकाणी या कार्बोकॅटायनला स्टॅबिलाइज करणार. म्हणजे या ठिकाणी काय झालं? कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी काय मिळेल? बघा या ठिकाणी काय भेटतं आपल्याला? RCH डबल बॉन्ड CH2 प्लस H2SO4 ॲज इट इज. तो कॅटलिस्ट आहे. बरोबर. आणि बाहेर पडलाय वॉटर मॉलिक्यूल. कुठे पडला वॉटर मॉलिक्यूल? या ठिकाणी मायनस CH2. या ठिकाणी बनला अल्किन. आणि हे झालं या रिॲक्शनचं मेकॅनिझम. लिहून घ्या. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे? इलिमिनेशन झालेलं आहे. कशाचं इलिमिनेशन झालं? वॉटर मॉलिक्यूल. ज्या रिॲक्शन मध्ये वॉटर मॉलिक्यूल म्हणजे स्मॉलर स्पेसिस वॉटर मॉलिक्यूल झालं, नायट्रोजन गॅस झाला, ठीक आहे, HCl या अशा स्मॉलर मॉलिक्यूल ज्या ठिकाणी इलिमिनेट होतात म्हणजे बाहेर पडतात त्या ठिकाणी काय होतं? इलिमिनेशन. त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? इलिमिनेशन रिॲक्शन. बघा या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट झालं. बघा या ठिकाणी काय झालं? रेट ऑफ रिॲक्शन एकाच मॉलिक्यूलवरती डिपेंड आहे. ज्या रिॲक्शन मध्ये रेट ऑफ रिॲक्शन हा सिंगल मॉलिक्यूलवरती डिपेंड असतो त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ठीक आहे. म्हणजे ही काय झाली? युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. ठीक आहे. पण कुठली रिॲक्शन आहे? इलिमिनेशन रिॲक्शन आहे. म्हणून आपण काय म्हणतो? इवन इलिमिनेशन. The rate of reaction depends upon only one molecule, that is this molecule. या मॉलिक्यूल वरती
रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड आहे. जेवढ्या फास्ट हा OH ग्रुप निघून जाईल, OH2 ग्रुप निघून जाईल तेवढ्या फास्ट रिॲक्शन घडणार आहे. ठीक आहे. आणि ही एक इलिमिनेशन रिॲक्शन आहे आणि कशी आहे युनिमॉलिक्युलर म्हणजे एका मॉलिक्युलरची रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड आहे. त्याला म्हणतो आपण इव्हन इलिमिनेशन रिॲक्शन. आता इव्हन इलिमिनेशन रिॲक्शन आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय बोलतं कार्बोकॅटायन. इव्हन इलिमिनेशन आहे कार्बोकॅटायन फॉर्म, कार्बोकॅटायन फॉर्म. आता बघा ज्या ज्या रिॲक्शन मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होत असेल त्या रिॲक्शन मध्ये आपण काम करू स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म व्हायला पाहिजे. बरोबर आहे. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन येणार. ठीक. जेवढा कार्बोकॅटायन स्टेबल असेल तेवढी रिॲक्शन फास्ट करणार. म्हणजे या ठिकाणी 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे, 3 डिग्री असेल अजून फास्ट आहे. ठीक आहे. म्हणजे असं आपल्याला कळतं. आणि ज्या ठिकाणी कार्बोकॅटायन आहे त्या ठिकाणी म्हणजे बघा त्या ठिकाणी रिअरेंजमेंट सुद्धा होऊ शकते. आपण एसिड रिॲक्शन मध्ये बघितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय म्हणा रिअरेंजमेंट सुद्धा होऊ शकते. रिअरेंजमेंट बरोबर आहे. रिअरेंजमेंट झाले. आता रिअरेंजमेंट कशाची होती हायड्राइड शिफ्ट, नंतर फिनाइल शिफ्ट, नंतर मिथाइल शिफ्ट. Me मीन्स मिथाइल ग्रुप, PH मीन्स फिनाइल ग्रुप आणि H मायनस मीन्स हायड्राइड. ठीक आहे. म्हणजे ज्या अर्थी इव्हन इलिमिनेशन आहे त्या रिॲक्शन मध्ये काय होतं कार्बोकॅटायन तयार होतं. ज्या अर्थी कार्बोकॅटायन तयार होतं त्या ठिकाणी रिअरेंजमेंट होते. रिअरेंजमेंट कशासाठी होते की स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्मेशनसाठी. आणि स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्म कसा होतो या ठिकाणी हायड्राइड शिफ्ट होणार, फिनाइल शिफ्ट होणार किंवा मिथाइल शिफ्ट होणार. ठीक आहे. रेट ऑफ रिॲक्शन कशावरती डिपेंड आहे स्टेबल कार्बोकॅटायन. म्हणजे आपण या ठिकाणी काय सांगणार आहोत इज ऑफ डिहायड्रेशन काय इज ऑफ डिहायड्रेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी असणार आहे बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी म्हणजे बघा जेवढा स्टेबल कार्बोकॅटायन बनेल जेवढा स्टेबल कार्बोकॅटायन बनेल तेवढी रिॲक्शन फास्ट होईल. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ठीक आहे. याच्यावरती एखादा क्वेश्चन बघू. क्वेश्चन आपल्याकडे असा आहे दिलेल्या मॉलिक्यूलपैकी कुठला मॉलिक्यूल हा डिहायड्रेशन रिॲक्शन फास्ट करतो. मग आपल्याकडे आहे A, B, C. बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी याचं प्रोटोनेशन झालं वॉटर मॉलिक्यूल निघून गेला त्या ठिकाणी काय बनेल कार्बोकॅटायन. किती डिग्री आहे 3 डिग्री. या ठिकाणी याचं प्रोटोनेशन झालं कार्बोकॅटायन बनेल किती डिग्री आहे 2 डिग्री. या ठिकाणी 1 डिग्री. म्हणजे बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन आपल्याला माहिती आहे 3 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 1 डिग्री. म्हणजे इज ऑफ डिहायड्रेशन रिॲक्शन कसं असेल 3 डिग्री ग्रेटर दॅन 2 डिग्री ग्रेटर दॅन 1 डिग्री. ठीक आहे. सपोज अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल आपल्याकडे CH2OH A. या ठिकाणी आपल्याकडे अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल B परत C परत अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल आपल्याकडे. बघा या ठिकाणी किती डिग्री कार्बोकॅटायन म्हणू शकतो 1 डिग्री. या ठिकाणी 1 डिग्री. या ठिकाणी
3 डिग्री या ठिकाणी बघा अलायनिक आहे, इथे कार्बोकॅटायनमध्ये बरोबर, आणि हा स्टॅबिलायझर. मग आता या ठिकाणी स्टॅबिलिटी बघा 3 डिग्री तर ग्रेटर नाही बरोबर. 3 डिग्री कार्बोकॅटायन बनला म्हणजे समजून झालं त्याच्यामध्ये डिहायड्रेशन रिॲक्शन फास्ट आहे, नो चॅलेंज आहे 3 डिग्री. म्हणजे सुरुवातीला काय असेल सी, सगळ्यात फास्ट डिहायड्रेशन रिॲक्शन कोण दाखवेल टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल या ठिकाणी. बघा 2 नंबरला बघा या ठिकाणी प्रायमरी आहे, इथे प्रायमरी आहे, इथे अलायनिक आहे सेकंडरी. पण बघा या ठिकाणी प्रायमरी जरी असला तरी बेंझिनिक कार्बोकॅटायन आहे, म्हणजे बेंझिनिक याला स्टॅबिलाइज करू शकते. बेंझिनिक स्टॅबिलायझेशन, बेंझिन स्टॅबिलायझेशन या ठिकाणी काय असेल सेकंड ए. थर्ड मध्ये काय आता बघा प्रायमरी आहे आणि हा सुद्धा प्रायमरी आहे, हा सुद्धा प्रायमरी आहे, पण या ठिकाणी काय अलिनिक आहे, म्हणजे या ठिकाणी काय असेल डी आणि नंतर शेवटी काय असेल लक्षात. बेंझिनिक कार्बोकॅटायन मोर स्टेबल दॅन 1 डिग्री आणि अलायनिक कार्बोकॅटायन also more stable than 1 degree, but allylic carbocation are less stable than benzylic carbocation. ठीक आहे. आणि टर्शियरीला टर्शियरी कार्बोकॅटायन आर more stable than benzylic, than allylic, than primary, than secondary. आलं लक्षात. ठीक आहे. अशा प्रकारचे रिॲक्शन म्हणून आपल्याला एक्झाम्पल विचारू शकतात, ते एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे. बघा डिहायड्रेशन रिॲक्शन मध्ये काय होतं अल्फा बीटा एलिमिनेशन, म्हणजे अल्फा कार्बन पासून OH ग्रुप आणि बीटा कार्बन पासून हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो. बघा सपोज या ठिकाणी आपल्याकडे अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे, 2 प्रोपॅनॉल आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि हीट. बघा या ठिकाणी काय हा झाला अल्फा कार्बन, या ठिकाणी झाला बीटा कार्बन आणि हा सुद्धा काय बीटा. कुठल्याही कार्बन पासून एक हायड्रोजन आपल्याला काढायचं. आता हा बीटा आहे, हा बीटा आहे, कुठल्याही एका कार्बन पासून आपण प्रोटॉन इलिमिनेट करू शकतो. सपोज कन्सिडर करा या ठिकाणचा आपण प्रोटॉन बाहेर काढला. ठीक आहे. काय बनेल CH3 CH डबल बॉन्ड CH2. ठीक, म्हणजे अल्फा पोझिशन पासून OH आणि बीटा पोझिशन पासून हायड्रोजन या ठिकाणी काय झाला इलिमिनेट झाला, आणि या रिएक्शनला आपण अल्फा बीटा इलिमिनेशन सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणतो अल्फा बीटा एलिमिनेशन डिहायड्रेशन रिॲक्शन. ठीक आहे. सपोज या ठिकाणी बघा आपल्याकडे अशा प्रकारचं एक्झाम्पल असेल तर CH3 CH CH2 CH3 आणि या ठिकाणी आहे OH. बघा इथे बीटा आहे आणि इथे सुद्धा बीटा आहे. आता हायड्रोजन कुठल्या कार्बन पासून इलिमिनेट होऊ शकतो बरोबर. आता बघा इथून इलिमिनेट करून बघा, इथून सुद्धा इलिमिनेट करून बघा. दोन या ठिकाणी काय 2 प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला मिळाले सपोज. ठीक आहे. या ठिकाणचा अगर एलिमेंट का या ठिकाणी काय मिळेल बघा CH3 CH डबल बॉन्ड CH3. या ठिकाणचा इलिमिनेट करून बघा. हा इथला तर इलिमिनेट होणार. आपण काय करतो हा झाला अल्फा, त्याचा शेजारचा कार्बन असेल त्याचा हायड्रोजन आपल्याला काय करावं लागणार इलिमिनेट करावं लागणार, म्हणजे रिमूव्ह करावं लागणार. ठीक आहे. म्हणजे बघा या ठिकाणी एक तर हा हायड्रोजन आणि हा OH इलिमिनेट होईल, किंवा हा हायड्रोजन आणि हा OH इलिमिनेट. ठीक आहे. हा तर बघितला हा इलिमिनेट झाला तर अशा प्रकारचा प्रोडक्ट इथला जर इलिमिनेट झाला तर बघा CH2 डबल बॉन्ड CH3. अशा प्रकारचे 2 प्रोडक्ट आपल्याला मिळणार. पण याच्यामध्ये आपल्याला जर विचारलं की मेजर प्रोडक्ट कुठला असेल आणि मायनर प्रोडक्ट कुठला असेल. ठीक आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय सेटजॅक रूल आपल्याला लक्षात असला. सेटजॅक रूल काय सांगतोय सेटजॅक रूल सेटजॅक रूल काय सांगतोय बघा. in such cases in such case for more stable alkene
अल्किन. आणि मोर स्टेबल अल्किन कोण असेल? विच याच्याकडे काय असेल? मोर नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन. विच हॅज मोर नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन. अल्किन मध्ये अल्फा पोझिशन वेगळी आहे. अल्फा पोझिशन कोणाला म्हणा? जो काही डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डच्या साईडला जो कार्बन असेल त्याला म्हणतो आपण अल्फा कार्बन किंवा अल्फा हायड्रोजन. त्या कार्बनला असलेले हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. पण इथे मात्र तसं नाही. ज्या कार्बनला OH ग्रुप आले त्याला अल्फा कन्सिडर करायचं. कशामध्ये? अल्कोहोलमध्ये. अल्किन मध्ये काय करायचे? डबल बॉन्ड जिथे असेल त्याच्या साईडचा जो काही कार्बन असेल त्याला जे हायड्रोजन अटॅच असतील त्याला कन्सिडर करायचं अल्फा हायड्रोजन. आता आपल्याला काय करायचे? म्हणजे या ठिकाणी सेटच्या रूल आपल्याला सॅटिस्फाय करायचं. म्हणजे सेटच्या रूल काय सांगतो? इन सच केसेस म्हणजे अशा प्रकारचे जर कंडिशन असेल की ज्या ठिकाणी दोन प्रकारचे अल्किन जर मिळत असतील तर आपल्याला इन सच केसेस फॉर्म मोर स्टेबल अल्किन. मोर स्टेबल अल्किन तयार करायचं आहे. आणि मोर स्टेबल अल्किन कुठला असेल? विच हॅज मोर नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन. बघा म्हणजे डबल बॉन्डच्या साईडला जास्तीत जास्त हायड्रोजन असले पाहिजे. मग या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे. या कार्बनच्या या साईडला कार्बन आहे का? नाही. या साईडला कार्बन आहे. किती हायड्रोजन आहे या ठिकाणी? 3. या ठिकाणी आहे 3 अल्फा हायड्रोजन. या ठिकाणी बघा इथे डबल बॉन्ड आहे, इकडे कार्बन आहे तर 3 हायड्रोजन, इकडे कार्बन आहे तर 3 हायड्रोजन. म्हणजे या ठिकाणी आहे 6 अल्फा हायड्रोजन. म्हणजे मोर स्टेबल अल्किन कुठला आहे? हा काय नाव आहे याचं? ब्यूट 2E. आणि हा सॉरी बघा CH2 CH. या ठिकाणी CH2 CH3. ठीक आहे. या ठिकाणी किती अल्फा हायड्रोजन आहे? 2च आहे. ठीक आहे, 2 अल्फा. या ठिकाणी 6 अल्फा हायड्रोजन, या ठिकाणी 2 अल्फा हायड्रोजन. म्हणजे मोर स्टेबल अल्किन कुठला आहे? ब्यूट 2E. आणि या ठिकाणी काय? ब्यूट 1E. ठीक आहे. हा अनस्टेबल आहे. म्हणजे मेजर प्रोडक्ट कुठला असेल? जो मोर स्टेबल अल्किन आहे तो काय असेल? मेजर. आणि हा कसा असेल? मायनर. आलं लक्षात? अशा प्रकारची जर कंडिशन असली की आपल्याला अशा वेळेस कळत नाही की हायड्रोजन कुठला एलिमेंट. त्यावेळेस दोन्ही प्रोडक्ट तयार करून बघा. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की कुठला मोर स्टेबल अल्किन आहे. तो मोर स्टेबल अल्किन आपल्याला मिळत असेल समजून चालायचं ते एलिमिनेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि तो प्रोडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होणार आहे. आलं लक्षात? लिहून घ्या. बघा आपल्याकडे असा एक मॉलिक्यूल आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि हिट करायचं आपल्याला त्याला 443 केल्विन. 443 केल्विन. ठीक. आणि आपण काय करणार? बघा इथे प्रोटोनेशन होणार, इलिमिनेशन होणार, इथे कार्बोकॅटायन तयार होणार. अल्फा बघा हा झाला अल्फा, हा झाला बीटा. या ठिकाणी आपण काय करणार? CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2 अशा प्रकारचा आपण प्रोडक्ट या ठिकाणी तयार करणार. पण हा प्रोडक्ट कसा आहे? रॉंग आहे, चुकीचा आहे. का? मी तुम्हाला काय सांगितलं? या ठिकाणी बघा याचं मेकॅनिझम काय आहे सांगा. या ठिकाणी काय होणार आहे? H प्लस आहे. कोण देणार? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. या ठिकाणी काय होणार? प्रोटोनेटेड अल्कोहोल आपल्याला या ठिकाणी तयार होणार आहे. CH3 CH2 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 OH2 पॉझिटिव्ह. या ठिकाणी काय? प्रोटोनेटेड अल्कोहोल. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय होणार आता? E1 इलिमिनेशन. E1 इलिमिनेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ठीक. या ठिकाणी काय होणार? CH3 CH2 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 कार्बोकॅटायन. बघा या ठिकाणी काय बनला? हा प्रायमरी कार्बोकॅटायन. आता बघा ज्या रिएक्शन मध्ये कार्बोकॅटायन बनतोय त्या रिएक्शन मध्ये काय होत असतं? शिफ्टिंग सुद्धा होत असते, रिअरेंजमेंट होते. बघा आता या ठिकाणी रिअरेंजमेंट काय होणार? या कार्बनला जर का इथला जर हायड्रोजन जर शिफ्ट झाला त्या ठिकाणी किती डिग्री कार्बोकॅटायन बनणार? बघा या ठिकाणी इथे दाखवतोय बघा 1 2 हायड्राइड
शिफ्ट. ठीक आहे, पहिल्या कार्बन पासून पहिल्या कार्बनकडे दुसऱ्या कार्बन पासून हायड्रोजन काय झाला शिफ्ट झालं, त्याला म्हणतो आपण 1 to हायड्राईड शिफ्ट. ठीक आहे, या ठिकाणी काय प्रोडक्ट मिळेल बघा, CH3 CH2. आता इथला हायड्रोजन इथे गेला म्हणजे या ठिकाणी काय झालं CH, याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे, याच्यावर त्याला पॉझिटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी काय म्हणला CH2 च्या ठिकाणी CH3. आता हा किती डिग्री झाला 2 डिग्री. आता 2 डिग्री कार्बोहायड्रेट काय मोर स्टेबल, 2 डिग्री कार्बोहायड्रेट काय असणार आहे मोर स्टेबल. आता बघा या ठिकाणी काय होणार आहे इलिमिनेशन, ज्या या ठिकाणी कुठून होणार आहे हायड्रोजनचे इलिमिनेशन, जो काही H मायनस राहिलेला तो हायड्रोजन कुठला काढणार, या ठिकाणी बघा हा सबजार कन्सिडर करा अल्फा, या ठिकाणी बीटा, या ठिकाणी सुद्धा काय बीटा. ठीक आहे, दोन प्रोडक्ट परत काढा कार्बन, इथला जर का प्रोटॉन जर निघाला, इथला जर का हायड्रोजन जर निघून गेला तर या ठिकाणी काय मिळेल बघा CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 इथला गेला. आणि इथला जर हायड्रोजन निघून गेला तर इथे काय मिळेल CH3 CH, एक हायड्रोजन निघून गेला CH, या ठिकाणी काय होणार डबल बॉन्ड फॉर्मेशन, बरोबर आहे, व्हॅलेन्सी कमी झाली व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी डबल बॉन्ड तयार होणार. ठीक आहे, या ठिकाणी परत CH आणि या ठिकाणी CH3. आता तुम्ही सांगा की या दोन मॉलिक्यूलपैकी कुठला मॉलिक्यूल हा स्टेबल असेल, कुठला अल्किन हा स्टेबल आहे, की असा अल्किन शोधा की शेजारवर काय सांगतोय असा अल्किन बघा की ज्याचे अल्फा हायड्रोजन जास्त असतील, तो काय असेल मोर स्टेबल. या ठिकाणी बघा अल्फा हायड्रोजन म्हणजे काय, जो काही कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्या साईडचा जो काही कार्बन असणार आहे त्याला किती हायड्रोजन आहे. बघा या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, बरोबर आहे, म्हणजे या कार्बनच्या या साईडला 3 हायड्रोजन, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या या साईडला 3 हायड्रोजन, म्हणजे या ठिकाणी झाले 6 अल्फा हायड्रोजन. या ठिकाणी बघा या ठिकाणी किती आहेत 2च अल्फा हायड्रोजन आहे, म्हणजे हा काय असणार आहे मोर स्टेबल आणि हा कसा असणार आहे मेजर इन क्वांटिटी. म्हणजे प्रोडक्ट काय असेल हा असं दोन प्रकारचे प्रोडक्ट जर दिले तुम्हाला या रिएक्शन मध्ये, एक हा दिला आणि एक हा दिला, तर प्रोडक्ट कुठला बरोबर दाखवायचा तुम्हाला हा प्रोडक्ट बरोबर दाखवायचा. कळालं तुम्हाला डिहायड्रेशन रिएक्शन E1 इलिमिनेशन काय असतं. ठीक आहे, हायड्राईड शिफ्ट काय असते. ठीक आहे, सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, कुठलं एक्झाम्पल आहे बघा, CH3 कार्बन CH3 कार्बन, या ठिकाणी परत CH3 कार्बन, या ठिकाणी आहे CH2, या ठिकाणी आहे OH. सेम कंडिशन आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, टेम्परेचर आहे 443 केल्विन. ठीक आहे, प्रोडक्ट काय असेल मेजर प्रोडक्ट काय असेल, विच इज मेजर प्रोडक्ट, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी आपण 3च रिएजंट बघितले, H2SO4 KHSO4, ठीक आहे, आणि H3PO4. याच्या व्यतिरिक्त 2 डिहायड्रेटिंग एजंट आहेत आपल्याला, ते जर यूज केल्याच्या नंतर रिएक्शन मध्ये काय चेंज होतात ते आपल्याला बघायचे. बघा इफ रिएजंट आपल्याकडे असेल ॲल्युमिना, फॉस्फरस पेंटाऑक्साइड किंवा फॉस्फोरिल क्लोराइड POCl3, याच्यासोबत असेल पिरिडीन, काय असेल पिरिडीन. जर काही हिटिंग प्रोसेस असेल, हे 3 रिएजंट जर ज्यावेळेस आपल्याकडे असतील त्यावेळेस काय करायचं बघा, जो काही अल्कोहोल असेल, जो काही अल्कोहोल असेल बघा, ब्युटेनॉल आहे सपोज, आणि या ठिकाणी काय असेल Al2O3 ॲल्युमिना आणि हीट. ॲल्युमिना असेल सिंपल. या ठिकाणी काय करायचं आता नो सेट जर ग्रुप, या ठिकाणी कार्बोकॅटायनच तयार होते डायरेक्टली OH ग्रुपला ॲल्युमिना काय करणार आहे बाहेर करणार आहे, या ठिकाणी काय बनणार आहे डबल बॉन्ड CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. बघ
सिंपल. OH निघून गेला या ठिकाणी आला कार्बोकॅटायन, इथं सपोज पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे त्याला हायड्रोजन निघून गेला आणि त्याला OH निघून गेला, या ठिकाणी आला डबल बॉन्ड. आता या ठिकाणी स्टॅबिलायझेशन होणार नाही का, या रिएक्शन मध्ये नो कार्बोकॅटायन तयार होत नाही. नो रिअरेंजमेंट, नो रिअरेंजमेंट आणि नो सेट जॅक रूल. नो सेट जॅक रूल. ठीक आहे, म्हणजे या रिएक्शन मध्ये काय कार्बोकॅटायन तयार होत नाही, रिअरेंजमेंट होणार, ज्या कार्बोकॅटायन त्या ठिकाणी काय रिअरेंजमेंट होणार नाही. रिअरेंजमेंट नाही म्हणजे काय सेट जॅक ग्रुपचा प्रोडक्ट, असं सेट जॅक ग्रुप प्रोडक्ट काढा असं काही होणार आहे का, नाही. ठीक आहे, आणि अशा रिएक्शनला आपण म्हणतो E2 इलिमिनेशन. E2 इलिमिनेशन. एवढ्या गोष्टी तुमच्या लक्षात असायला पाहिजे. यापैकी कुठलाही जर का एखादा रिएजंट तुम्हाला दिसला आणि अल्कोहोल असेल तर समजून चालेल त्या ठिकाणी काय होणार, डिहायड्रेशन. ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे त्याच कार्बनला काय करायचंय, डबल बॉन्ड द्यायचा आहे, सिंपल. आणि शेजारच्या कार्बनचा एक हायड्रोजन इलिमिनेट करायचा आहे. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, किंवा जर का हे रिएजंट असतील तेव्हा इफ ॲल्युमिना, फॉस्फरस पेंटाक्लोराइड, फॉस्फोरिक क्लोराइड ओव्हर पिरिडिंग अंडर हिटिंग प्रोसेस. ठीक आहे, त्या ठिकाणी नो कार्बोकॅटायन, नो रिअरेंजमेंट, नो सेट जॅक प्रोडक्ट. आणि अशा रिएक्शनला काय म्हणतो आपण, E2 इलिमिनेशन. इलिमिनेशन तर होणार, पण कुठल्या प्रकारे, E2 इलिमिनेशन. म्हणजे दोन मॉलिक्यूलवरती इलिमिनेशन डिपेंड असणार. कोणते मॉलिक्यूल, एक तर आपला जो काही कंपाऊंड असेल तो कंपाऊंड, ठीक आहे, आणि जो आपण या ठिकाणी रिएजंट यूज करतो तो रिएजंट. म्हणजे त्या दोन मॉलिक्यूलवरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड असतो, म्हणून आपण या रिएक्शनला काय म्हणतो, E2 इलिमिनेशन. आलं लक्षात. या ठिकाणी दोन एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचे. या ठिकाणी हाच मेजर प्रोडक्ट असणार बरं का, म्हणजे या ठिकाणी आता स्टेबल अल्किल तयार करण्याची गरज आहे का, नाही. काय एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हीट. ठीक आहे, मेजर प्रोडक्ट काय असेल, मेजर प्रोडक्ट. सेकंड एक्झाम्पल आहे P2O5 हीट. या ठिकाणी मेजर प्रोडक्ट, म्हणजे जो प्रोडक्ट मिळणार या ठिकाणी तो काय असणार आहे, मेजर असणार आहे. आणि तिसरे एक्झाम्पल आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, दोन रिएजंट यूज करायचे. एक यूज करायचं तुम्हाला Al2O3 ॲल्युमिना, आणि या ठिकाणी यूज करायचं तुम्हाला KHSO4 किती आहे 453 K. ठीक आहे, या ठिकाणी मेजर प्रोडक्ट काय असेल, आणि या ठिकाणी सुद्धा मेजर प्रोडक्ट काय असेल. ठीक आहे, हे तीन एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबू. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा, काही प्रॉब्लेम आले तर विचारत राहा. ठीक आहे, गुड बाय.